बाहेर उभा राहिलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती करतो, कृपया आपण विचारपीठाच्या समोर येऊन बसावं. आवाज क्लिअर येतोय? माझा आवाज क्लिअर येतोय? निस्तेज आणि मुरदाड झालेल्या महाराष्ट्राच्या मातीला, निस्तेज आणि मुरदाड झालेल्या महाराष्ट्राच्या मातीला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊनं 400 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवसंस्कार नावाचं रोप लावलंय आणि त्या रोपाची सावली म्हणून मराठा सेवा संघ अंबडने जिजाऊ ज्ञान मंदिर अंबड येथे उभा केलं. टाळी टाळी एकदा जोरदार. सह्याद्रीच्या कड्या कपारावर प्राण फुंकणे, सह्याद्रीच्या कड्या कपारावर प्राण फुंकणे, स्वराज्याचा धगधगता निखारा ज्यांनी पेटवला त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊनं काय केलंय? खचलेल्या दबलेल्या माणसाला उभा केलं. खचलेल्या दबलेल्या माणसाला उभा केलं आणि उभा केलेल्या माणसाच्या खांद्यावर स्वाभिमानाचं भगवं निशान दिलंय. टाळी टाळी. अजून जीएसटी लागलेला नाही. लावू शकतो आपण, अंदाज नाही. म्हणून माय मावल्यांनो, घरात बसून क्रांती होत नसते. क्रांती जर करायची असेल तर माझ्या आया बहिणीला घराच्या बाहेर पडावं लागेल. म्हणून या भव्य दिव्य कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता राजमाता यांच्या जिजाऊ वंदनेने होणार आहे. म्हणून जिजाऊ सांगते उभा राहायचंय. सर्वांना विनंती करतो, आपण आपल्या जागेवर उभा राहायचंय. त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊला विनंती करायची आहे, साकडं घालायचंय. निस्तेज मुरदाड झालेल्या मानवी मनाला नवचेतना निर्माण करायची आहे. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती करतो, जिजाऊ वंदनेसाठी तयार राहायचंय. जिजा मावली गे तुला वंदन आहे. जिजा मावली गे तुला वंदन आहे. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त आहे. जिजा मावली गे तुला वंदन आहे. तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्त आहे. जिजा मावली भयातून मुक्ती मिळाली जनाना. भयातून मुक्ती मिळाली जनाना. गुलामी कुणाला कुणाचीच नाही, कुणाचीच नाही.
नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा नसे दुःख कोणा नसे न्यून कोणा फुलांना मुलांना नसे दैन काही नसे दैन काही जिजा जशी पार्वती ती प्रिया शंकराचा जशी पार्वती ती प्रिया शंकराचा तशी प्रेरिका गे शहाजीस तूही जसा सौविभागी बळी पूर्वकाळी शिवाजी जनाचा तसे चित्त देही जिजा मावली गे तुला वंदना नाही तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात न्हाती मनहि प्रवाही तुला वंदिताना तुला वंदिताना सुखी अंग खरा धर्म आता शिवाचा पाही जिजा मावली